नमस्कार. चला आज एका अशा देशाच्या प्रवासावर निघूया जिथे भूतकाळ आणि भविष्यकाळ अक्षरशः हातात हात घालून चालतात. हो, आपण बोलतोय भारताच्या आधुनिकीकरणाच्या त्या अनोख्या कहाणीबद्दल. चला तर मग जरा जवळून पाहूया की हजारो वर्षांची परंपरा जपणारा आपला देश या आधुनिक बदलांना कसा काय स्वीकारतोय. तर मग खरा प्रश्न काय आहे? जिथे प्रत्येक गल्लीबोळात इतिहास दडलेला आहे, अशी प्राचीन संस्कृती आजच्या या वेगवान आधुनिक बदलांना कशी सामोरी जाते? आणि खरं सांगायचं तर हाच तो विरोधाभास आहे जो भारताला इतका खास बनवतो. बघा ना, जुन्या मंदिरांच्या शेजारी उंच उंच इमारती दिमाखात उभ्या आहेत. परंपरा आणि तंत्रज्ञान एकत्र नांदताना दिसतात. ओके, पण पुढे जाण्याआधी एक गोष्ट स्पष्ट करूया. आधुनिकीकरण म्हणजे नेमकं काय? बघा, हा काही फक्त नवीन इमारती किंवा तंत्रज्ञानाचा विषय नाहीये. नाही, ही एक खूप मोठी व्यापक प्रक्रिया आहे. म्हणजे एखादा पारंपरिक समाज औद्योगिकीकरण, शहरीकरण, शिक्षण आणि जागतिकीकरणामुळे मुळापासून कसा बदलतो हे सगळं त्यात येतं. बरं, आज आपण नक्की काय काय बघणार आहोत? तर आपण भारताच्या आधुनिक बदलांपासून सुरुवात करू. मग हा बदल आतून झाला की बाहेरून यावर एक नजर टाकू. यानंतर परंपरा आणि आधुनिकतेचा समन्वय कसा साधला गेला हे पाहू. सोबतच या बदलाकडे पाहण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन कोणते आहेत आणि सामाजिक प्रतिष्ठेची नवीन प्रतीकं कोणती आहेत हेही समजून घेऊ. आणि शेवटी भविष्यात परंपरेची भूमिका काय असेल यावर चर्चा करू. चला तर मग सुरुवात करूया. चला, आता येऊया सगळ्यात मोठ्या आणि मूलभूत प्रश्नाकडे. समाजात होणारा बदल हा आतून होतो की बाहेरून? आता हा काही फक्त एक तात्विक प्रश्न नाहीये बरं का. भारताच्या संदर्भात तर या प्रश्नाला खूप जास्त महत्त्व आहे आणि समाजशास्त्रज्ञांमध्ये तर यावर नेहमीच एक मोठी चर्चा सुरू असते. तर या चर्चेत ना दोन मुख्य विचारप्रवाह आहेत. पहिला आहे ऑर्थोजेनेटिक. या विचारानुसार बदल समाजाच्या आतूनच येतो, म्हणजे स्वतःच्या संस्कृतीतून. आणि दुसरा आहे हेट्रोजेनेटिक. याउलट हा विचार मानतो की बदल हा बाहेरच्या प्रभावाने होतो, म्हणजे इतर संस्कृती किंवा नवीन तंत्रज्ञानामुळे. सोप्या भाषेत सांगायचं तर एकात परंपरा स्वतःच विकसित होते तर दुसऱ्या तिला बाहेरून आकार दिला जातो. आता हे ऑर्थोजेनेटिक दृष्टिकोन जरा उदाहरणासहित समजून घेऊया, म्हणजे बदल आतून कसा येतो. बरोबर? तर बघा, आपल्या भारतातील संत परंपरेने समाजात किती मोठ्या आध्यात्मिक सुधारणा घडवल्या, किंवा शिक्षणामुळे जातीव्यवस्थेत जे बदल झाले तेही आतूनच होते. आणि अस्पृश्यता निर्मूलनासारख्या चळवळी यांनी तर आतूनच समानतेची भावना रुजवली. आता याच्या अगदी उलट आहे हेटेरोजेनेटिक दृष्टिकोन. हा काय म्हणतो की बदल बाहेरून येतो, म्हणजे वसाहतवाद, पाश्चात्य विचार, विज्ञान, जागतिकीकरण यांसारख्या बाह्य शक्ती बदलाला गती देतात. थोडक्यात ह्या सिद्धांतानुसार परदेशी संस्कृती आणि नवीन तंत्रज्ञान हेच आधुनिकीकरणाचे मुख्य चालक आहेत. तर मग खरं काय? बदल फक्त आतून होतो की फक्त बाहेरून? कदाचित उत्तर या दोन्हीच्या मध्ये कुठेतरी आहे. आणि इथेच एंट्री होते भारतीय समाजशास्त्रज्ञ योगेंद्र सिंग यांची. त्यांचा दृष्टिकोन खूप महत्त्वाचा आहे, कारण त्यांनी या दोन्ही विचारांचा समन्वय साधून एक तिसरा, एक वेगळाच मार्ग दाखवला आहे. योगेंद्र सिंग यांचा जो मूळ विचार आहे ना, तो या एका वाक्यात अगदी स्पष्ट दिसतो. ते म्हणतात की भारतीय समाजाने पाश्चिमात्यीकरणासाठी आपल्या परंपरा काही पूर्णपणे सोडल्या नाहीत, उलट परंपरा आणि आधुनिकता यांच्यात एक सुंदर समतोल साधण्याचा प्रयत्न केला. आणि हाच तो महत्त्वाचा मुद्दा आहे जो भारताच्या आधुनिकीकरणाचं वेगळेपण अधोरेखित करतो. सिंग यांच्या मते हा बदल आपल्याला समाजाच्या अगदी मूलभूत स्तरावर दिसतो. कसं? तर बघा, पूर्वीची जी मोठी संयुक्त कुटुंब होती ती आता हळूहळू लहान विभक्त कुटुंबांमध्ये बदलत आहेत. जातीव्यवस्थेची जी कठोरता होती ती कमी होतीये आणि शिक्षण तर आता सर्वांसाठी खुलं होतंय, ज्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेला एक नवी दिशा मिळतीये. चला, आता ही जी गुंतागुंतीची प्रक्रिया आहे ना, तिच्याकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहूया. म्हणजे कसं, जसं एखाद्या गोष्टीकडे पाहण्यासाठी आपण वेगवेगळे चष्मे लावतो ना, अगदी तसंच वेगवेगळ्या विचारवंतांनी या बदलाचं विश्लेषण कसं केलंय ते आता आपण पाहणार आहोत. आणि यातलं पहिलं नाव आहे फ्रेंच समाजशास्त्रज्ञ लुईस ड्युमॉन्ट यांचं. त्यांनी आपलं सगळं लक्ष भारताच्या जातीव्यवस्थेवर केंद्रित केलं. त्यांचं म्हणणं होतं की आधुनिकीकरणाचा सर्वात मोठा आणि थेट परिणाम याच व्यवस्थेवर झालाय. ड्युमॉन्ट यांच्या मते भारतातलं आधुनिकीकरण हे थेट जाती व्यवस्थेतील बदलांशी जोडलेलं आहे. म्हणजे जेव्हा पाश्चात्य विचार, लोकशाही आणि समानतेची तत्त्व इथे आली तेव्हा ही प्रक्रिया सुरू झाली. त्यांनी विशेषतः जातीय पदानुक्रम किंवा कास्ट हिरार्की या संकल्पनेवर भर दिला, कारण त्यांच्या मते हीच ती पारंपरिक रचना होती जी बदलाच्या केंद्रस्थानी होती.
यानंतर येतात S.L. दोशी. आता यांनी काय केलं तर आधुनिकीकरणाची ही जी प्रक्रिया आहे ती समजून घेण्यासाठी एक मस्त आराखडा तयार केला. हा आराखडा बदलाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर प्रकाश टाकतो, ज्यामुळे सगळं चित्र आपल्याला अधिक स्पष्ट दिसतं. दोशींनी आधुनिकीकरणाचे 4 महत्त्वाचे टप्पे सांगितले आहेत. पहिला टप्पा आहे सामाजिक पुनर्रचना, म्हणजे जात, लिंग समानता आणि कुटुंबाच्या रचनेत बदल. दुसरा आहे तांत्रिक आधुनिकीकरण, जिथे विज्ञान, IT, उद्योग आणि आरोग्यसेवेत वाढ होते. तिसरा टप्पा म्हणजे आर्थिक आणि राजकीय परिवर्तन, जिथे जागतिक अर्थव्यवस्था आणि लोकशाही मजबूत होते. आणि चौथा आणि शेवटचा टप्पा म्हणजे सांस्कृतिक परिवर्तन, जे मीडिया, जागतिकीकरण आणि शिक्षणामुळे आपल्या विचारांमध्ये बदल घडवतं. हे 4 टप्पे सगळी प्रक्रिया अगदी सोपी करून सांगतात. आता वळूया अँथनी गिडन्स यांच्याकडे. त्यांचे योगदानही महत्त्वाचं आहे. ते आधुनिकीकरणाला थेट जागतिकीकरणाच्या मोठ्या संकल्पनेशी जोडतात. त्यांचं म्हणणं आहे की या दोन्ही गोष्टी वेगळ्या नाहीत, त्या एकमेकात गुंतलेल्या आहेत. गिडन्स यांच्या मते आधुनिकीकरण म्हणजे प्रवासातलं एखादं स्टेशन नाहीये की जिथे पोचलो आणि प्रवास संपला. नाही, ही एक कधीही न थांबणारी, सतत चालणारी प्रक्रिया आहे. आणि ही प्रक्रिया कशामुळे चालते तर संरचनात्मक बदल आणि जागतिकीकरणामुळे. ते सुद्धा परंपरा आणि आधुनिकतेच्या संतुलनावर जोर देतात. आणि विशेषतः नवीन जीवनशैली घडवण्यात तंत्रज्ञानाची भूमिका किती मोठी आहे हे अधोरेखित करतात. बरं, हे सगळे झाले मोठे मोठे सिद्धांत. पण हे बदल आपल्या रोजच्या आयुष्यात नेमके कसे दिसतात? म्हणजे सामाजिक प्रतिष्ठेची, स्टेटसची चिन्ह कशी बदलली आहेत? चला आता हेच सांकेतिक संवाद दृष्टिकोनातून समजून घेऊया. आणि हा बदल तर आपल्याला अगदी स्पष्टपणे दिसतो नाही का? विचार करा, पूर्वी धोतर साडी समाजातल्या पारंपरिक भूमिका आणि स्थानिक बोलीभाषा ही प्रतिष्ठेची प्रतीकं होती. पण आता त्यांची जागा घेतली आहे वेस्टर्न कपड्यांनी, सोशल मीडिया प्रोफाईलने, इंग्रजीवरच्या प्रभुत्वाने आणि अर्थातच आपल्या हातातल्या मोबाईल फोनने. ही झाली आहेत आजच्या प्रतिष्ठेची नवीन प्रतीकं. चला आता आपण जवळजवळ समारोपाकडे आलो आहोत. तर मग या सगळ्या गुंतागुंतीच्या प्रक्रियेचे नेमके परिणाम काय झाले हे पाहताना आपल्याला प्रगती आणि विरोधाभास हे दोन्ही एकाच वेळी दिसतात. आणि खरं तर हेच भारताच्या आधुनिकीकरणाचं वैशिष्ट्य आहे. एका बाजूला बघितलं तर आधुनिकीकरणामुळे शिक्षण, विज्ञान, स्त्री-पुरुष समानता आणि आर्थिक विकास या सगळ्यामध्ये आपण मोठी प्रगती केली आहे, यात शंका नाही. पण मग दुसरी बाजू काय? तर वाढती आर्थिक विषमता, सांस्कृतिक तणाव आणि पारंपरिक मूल्यांसोबत होणारा संघर्ष यांसारखी नवी आव्हानं सुद्धा आपल्यासमोर उभी राहिली आहेत. तर मग या संपूर्ण विश्लेषणाचं सार काय? सार हेच आहे की भारताच्या भविष्यासाठी सर्वात मोठं आव्हान हे परंपरा आणि आधुनिकता यांच्यात एक योग्य समन्वय, एक योग्य बॅलन्स साधणं हेच असणार आहे. आणि हाच तो मार्ग आहे जो भारताला विकासाच्या एका नव्या उंचीवर घेऊन जाऊ शकतो. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न मागे सोडून जातो. जग आज पूर्वीपेक्षा खूप जास्त वेगाने बदलतंय. अशा परिस्थितीत कुठलाही समाज हे कसं ठरवतो की नेमक्या कोणत्या परंपरा जपायच्या आणि भविष्यासाठी कोणत्या बदलायच्या यावर नक्की विचार करा.